डॉक्टर, वारंवार थकवा येणं आणि कमजोरी वाटणं याकडे दुर्लक्ष करावं का? निश्चितच नाही. वारंवार जर थकवा येत असेल, कमजोरीपणा असेल, तर याच्यावर अजिबात दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. आता कसं असतं, वयावर पण डिपेंड असतं. ज्या माणसाचं वय जास्त असेल, जे फॉर एक्झाम्पल त्याचं एज जर अबाव 40 असेल आणि त्याला वारंवार थकवा येत असेल आणि त्याला वीकनेस येत असेल, तर त्यांनी त्वरित जवळच्या त्याच्या फॅमिली फिजिशियनकडे जावं आणि त्याच्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यावं. आता ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय काय येतं, एक तर त्याचं एक CBC, त्याच्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन बघायचं आहे, ॲनिमिया आहे का नाही ते, म्हणजे रक्त कमी आहे का नाही ते, त्याच्यामुळे सुद्धा थकवा किंवा वीकनेस येऊ शकतो. दुसरी गोष्ट, त्याचं शुगर चेक करून घ्यायची, म्हणजे रॅन्डम ब्लड ग्लुकोज जर 200च्या वरती असेल तर त्याला आपण डायबिटीज असं म्हणतो. डायबिटीजमुळे सुद्धा फटीग, थकवा, वीकनेस, वारंवार लघवीला जाणं हे सुद्धा कॉमन असतं. तिसरी गोष्ट, त्याचे LFTs करून घ्यायला पाहिजे. LFTs म्हणजे काय, लिव्हर फंक्शन टेस्ट. कधी कधी काय होतं, लिव्हरला जर सूज आली, बरेच पेशंट अल्कोहोलिक असतात किंवा त्यांना फॅटी लिव्हर असते किंवा ते वेगळे आयुर्वेदिक मेडिकेशन घेत असतात किंवा एनी सॉर्ट ऑफ टॉक्सिन्स घेत असतात, त्याच्यामुळे लिव्हर इंजुरी होऊ शकते आणि त्याच्यामुळे फटीग हा लिव्हरचा एक मोठा मेन सिम्पटम आहे. त्याच्यामुळे LFTs हे करूनच घेतले पाहिजे. त्याच्यानंतर येतात RFT. कधी कधी किडनीमुळे सुद्धा, जर किडनीला सूज असली, रक्तपुरवठा कमी असला तरी पण फटीग, थकवा, वीकनेस, वारंवार लघवीला जाणं हे सुद्धा कॉमन असतं.